जकरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कुरुल जिल्हा परिषद झेडपीची निवडणूक लढवणार आहेत. ते आपण आता वाघोलीवाडीमध्ये आहे. तुम्ही वाघोलीवाडीचे मतदार आहेत. काय नक्की परिस्थिती वाघोलीवाडीमध्ये राहील त्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात? तुम्हाला काय वाटतं, एक मतदान एक कशा पद्धतीने त्यांना होईल? वाघोलवाडीला चेअरमननं भरपूर साथ केलेली आहे. का तर शाळेचं कंपाऊंड बांधलेलं आहे, 5 महिने पाणी पुरवठा केलेला आहे पिण्यासाठी. आता आणि ते वाल्मिकचं सभागृह बांधायला लागलेत. त्यामुळं 99% चेअरमन आमच्यातनं लीडच आहे. चांगलं मतदान होईल का वाघोलीवाडीतनं? वाघोलवाडीतनं 5 ते 10%च कमी पडेल, नाही तर 100% म्हणलं तरी बी चालेल. भाजप पक्षातून उभं राहिले ते कमळ हे नाही, भाजपमधूनच निवडून येते तर. चांगलं मतदान होईल. हां, आणि काय सांगता येईल त्यांच्या कामाबद्दल? अजून म्हणजे काय, प्रत्येक गावोगावी त्यांनी कामच केलेले आहेत. हो, वाघोलीवाडीच्या संदर्भात काय बोलता येईल? वाघलवाडीच्या संदर्भात म्हणजे काय काय कुणाची अडचण असलं तर स्वतः भेटतात, पुन्हा स्वतः येऊन इथं नारळ फोडतात. म्हणजे गावातलं असल्यावर येते त्यांनी. आणि कारखाना बी आमचा मालकी हक्काचा आहे असं वाटतंय. का तर आम्हाला त्यांनी तेवढा अधिकार दिल्यात. त्यामुळं आम्ही त्यांना भरघोस मताने निवडून देणार. वाघोलीवाडीतनं चांगलं मतदान होईल. हे 99% सगळे निवडून देणार नाही त्यांना. काय कारण आहे निवडून द्यायचं? काय काम आहेत त्यांची? म्हणजे गावाला सगळं काम करतात ना. कारखान्यावर सगळी आमची पोरं आहेत, सगळी कामावर आहेत ती. म्हणजे हाताला रोजगार दिलाय त्यांनी. हा, रोजगार दिले, तरुणांच्या हाताला रोजगार दिला. रोजगार दिले. मग एकंदरीत मतदान कसं होईल वाघोलीवाडीतून? गॅरंटीच होणार ना. किती टक्क्यापर्यंत जाईल? 99%, 100%च म्हणा. चांगलं मतदान होईल. चांगलं मतदान होणार. तुम्हाला जकरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती कुरुल जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे. वाघोलीवाडीतनं त्यांना मतदान कसं होईल तुम्हाला काय वाटतंय? 99% मतदान होणार आहे मालकाला. आणि काय सांगता येईल बाबा, इतकं मतदान काय कारण आहे एवढं व्हायचं त्यांना? ते माणुसकीच लय आहे ते, आणि गावा शेजारचे असल्यामुळं आणि हाक मारली का बोलवले का इथं येणारी माणसं आहेत म्हणून मतदान होते. काय काय विकास कामं इथं केलेत त्यांनी? काय काय भयंकर कामं केलेली ते. त्यांनी कामं केली ती, कुठल्याही गोष्टीला हाक मारली तर इथे एक फोनवर येऊ शकतात. म्हणून त्यांना 99% मतदान वाढीतनं होणार आहे. चांगलं होईल. हां, तुम्हाला काय वाटतंय, कशी परिस्थिती राहील एकंदरीत झेडपीच्या निवडणुकीमध्ये? वाघोलीवाडीतून जकरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव हे निवडणुकीला उभारत आहेत जिल्हा परिषदला. इथून परिस्थिती कशी राहील? मतदान वाघोलीवाडीतून त्यांना कसं होईल? मतदान तर 100% होणारच आहे. आणि कसं आहे, जकरा या कारखाना आमच्या गावापासून जवळ बी आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही कधी जरी तिथे गेलं ना, व या गावच्या अशी अडचण आहे, पाण्याची अडचण सांगू द्या. गेल्या वर्षी 5 ते 6 महिने 2-3 टँकर चालू होतो पाण्याला गावाला. आणि बिकट पाण्याची परिस्थितीच बिकट होती. परत हनुमान मंदिराचं शिखराचं काम त्यांनी एक शब्द काढला, गाववाल्यांनी शिखर बांधून दिलं. हे बाय समोरचं शिखर. परत झालं तर वाल्मिक कट्ट्याचं सभा मंडपाचं बी काम चालूच आहे. कुणाला शेतात जरी अडचण असली, मुरुम टाकून द्यायचं आहे, अडचण आहे शेताची जायला, वाडा असेल तिथं मग नळ्या टाकून मुरुम टाकून दिलेला आहे. यात्रा असली, गेले पट्टी मागायला, पट्टी देऊन काय नाही येऊन स्वतः ती कुस्त्याचा कार्यक्रम पार पाडतात. कुठले आमच्या गावामध्ये आता इथं ह्याचा कार्यक्रम असतो नरसिंह जयंतीचा, त्या कार्यक्रमाला काय 5-50 हजार रुपये लागू येऊन त्यांनी स्वतः खर्च करतात. कार्यक्रम करत असताना पाण्याची अडचण आहे म्हणजे टँकर स्वच्छ पाण्याचा इथं पाठवणार. कधीच म्हणजे कुठल्या गोष्टीला म्हणजे हाक्याला माणूस वाव देणारा माणूस आहे आणि आपला माणूस आहे, कामाचा माणूस आहे. ते चांगलं मतदान होईल का इथून? 100% ह्या गावचा तर पूर्ण 100% का नाही, त्यांना सोडून कोणच जाणार नाही. चांगलं मतदान होईल. हां, जकरा शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीला उभा राहणार आहेत. आपण वाघोलीवाडीमध्ये आहे, तुम्ही युवक आहात. तुम्हाला एकंदरीत वाघोलीवाडीमध्ये त्यांना कशा पद्धतीनं मतदान होईल तुम्हाला काय सांगता येईल? माझ्या मते सर पूर्णपणे मतदान MD साहेबांना होईल. कारण त्यांनी जिल्हा परिषद शाळेला पूर्ण वॉल कंपाऊंड बांधून दिलं आहे. परत त्यानंतर आमच्या कोळी समाजाचा एक खूप दिवसापासून राहिलेला प्रश्न मिटवला त्यांनी. सभा मंडपाचे काम चालू केलेलं आहे. परत उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न एवढा भेडसावत असताना रोज 6 ते 7 टँकर गावाला 4 महिने पाणी पुरवठा केला. आणि कधी मध्ये आधी अडचण आली तर कुठल्याही गोष्टीसाठी जरी फोन अर्ध्या रात्री लावला तरी पण ते मदतीसाठी धावून येतात. त्यामुळे 100% त्यांचं जिल्हा परिषदला निवडून येतील याची खात्री आहे.
वाघोलीवाडीतनं मतदान कसं होईल त्यांना? 90 ते 95% त्यांच्याच बाजूने होईल का? होणार. काय आणखीन कामं सांगता येतील तुम्हाला? कामं सांगायची त्यांना गरजच नाही, ते गावाचे असल्यासारखेच आहेत. त्यांना बऱ्याचपैकी गावातलं पूर्ण माहिती आहे आणि प्रत्येक जण गावातील लोक ओळखते एमडी साहेबांना. चांगलं मतदान होईल? होणार 100%. सचिन मालक निवडणुकीला उभारतायत कुरुल जिल्हा परिषद मधून. वाघोलीवाडीतनं त्यांना परिस्थिती कशी राहील? मतदान कसं होईल? 90 ते 95% मतदान होणार आणि त्यांनी आमच्या एक कुटुंबातले असल्यासारखे आहेत वाघोलीवाडीच्या, आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला धावून येतात आणि सध्या त्यांची परिस्थिती बरी आहे निवडून यायची. कुरुलला म्हणा, कामतीला म्हणा, आजूबाजूचे लोक जे आहेत ते सर्वसाधारण त्यांच्या नावाबद्दल चर्चा आहे. चांगलं मतदान होईल का? चांगलं मतदान होणार. वाघोलीवाडीत काय काय कामं केली काय सांगता येतील का? त्यांनी आमच्या गावात वाडीत तर भरपूर कामं केलेत. वॉल कंपाऊंड दिलंय शाळेचं, परत आम्हाला पाणी, एक पाण्याचा प्रश्न लय मोठा होता. त्यावेळेला त्याने टँकर स्वतःचे आणून आम्हाला पाण्याचं ते हे केलेलं आहे. आणि आता इथं वाल्मिक कट्टा बांधून द्यायला आलेत आणि हे देण्यापेक्षा प्रत्येक गोष्टी त्याने आमच्याशी मिळून मिसळून आहेत. हां, त्यामुळे मतदान होईल. मतदान होईल. कशी परिस्थिती राहील मामा? काय जकराय शुगर चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कुरुल जिल्हा परिषद मधून निवडणूक लढवत आहेत. वाघोलीवाडीतनं त्यांना मतदान कसं होईल? 95% होईल. काय कारण आहे इतकं मतदान व्हायचं? काय त्याने गावाला पाणी पाजलं, शाळेचं कंपाऊंड बांधलं, वाल्मिक कट्टा बांधून द्यायला तयार झाले ते आता, आणि चालू आहे काम. बर, चांगलं मतदान होईल. हे 95% वाघोलीवाडीतून. वाघोलीवाडी. आपण आता वाघोलीवाडीमध्ये कशा पद्धतीने वातावरण राहिलं वाघोलीवाडीमध्ये? जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद मधून निवडणुकीला उभा राहत आहेत. एकंदरीत त्यांना वातावरण कसं राहील? इथून भाजप पक्षाकडून ते उभे राहणार आहेत. कसं मतदान होईल इथून वाघोलीवाडीतून? वातावरण एकदम चांगलं आहे त्यांच्यासाठी इथं, कारण त्यांनी कामं भरपूर केली. आमच्या इथे मारुती मंदिर शिखराचं काम केले, वाल कांबळून शाळेत करून दिले, परत आता वाल्मिक कट्टा करून द्यायला लागली. आणि उन्हाळ्यात जी टंचाई होतं पाण्याची, त्यांनी पाणी आम्हाला 4 महिने पुरवलं. त्यामुळेसाठी त्यांना चांगलं वातावरण त्यांचं. इथून मतदान होईल. एकदम भरपूर मतदान होणार. किती टक्के मतदान होईल? 80-85% मतदान होईल त्यांना. नक्की. नक्की. काय परिस्थिती राहील? जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद मधून निवडणुकीला भाजप मधून उभा राहत आहेत कमळ या चिन्हावरती. एकंदरीत त्यांना परिस्थिती वाघोलीवाडीतून कशी राहील? मतदान कसं होईल? काय सांगता येईल तुम्हाला? चांगलं होईल. काय कारण आहे इतकं चांगलं मतदान व्हायचं? शाळेचं कंपाऊंडचं काम केलं त्यांनी, बरं, आणखीन? मारुती मंदिराचं काम केलं त्यांनी. बरं, आणखीन काय काय केले? काय सांगता येईल? आणखीन रस्त्याचं काम, उन्हाळ्यात पाणी, पिण्याचं पाणी. पिण्याचं पाणी, सांडाला पाणी, ती जोडणी दिली. बरं, किती टक्के मतदान होईल इथून एक वाघोली वाडीतून सचिन जाधव यांना? ते आता 80, 60, 65 होईल, 70% होईल. चांगलं होईल. मामा, कशी परिस्थिती राहील? जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभारत आहेत कुरुल जिल्हा परिषद मधून, भाजप या पक्षाकडून उभारत आहेत. एकंदरीत वाघोलीवाडीतून त्यांना मतदान कसं होईल? चांगलं होईल का? काय कारण आहे मतदान चांगलं व्हायचं? मतदान हानमध्ये ते शेखर बांधून दिलं, तुमचं हे शाळेचे कंपाऊंडर बांधून दिलं, पाणी उन्हाळ्यात पुरवलं. आणखीन काय काय कामं वाघोलीवाडीत त्यांनी केलेले आहेत? रोडचे कामं. चांगलं मतदान होईल का त्यांना?